नमस्कार. तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. तर आज आपण पाहणार आहोत स्वयंपाक करत असताना केल्या जाणाऱ्या चुका टाळण्यासाठी काही टिप्स. तर कळत न कळत आपल्याकडून काही स्वयंपाक करताना चुका होत असतात, तर त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावरती नाही व्हावा, तर त्यासाठी ह्या टिप्स आहेत. तर उकडताना डाळीत मीठ घालणं, तर ही मोठी चूक होऊ शकते. डाळ शिजवताना बऱ्याच जणी सुरुवातीलाच मीठ घालतात, पण हे केल्यामुळे डाळ नीट शिजत नाही, कधीकधी अर्धवट राहते. डाळ शिजवताना फक्त पाणी आणि हळद घालावी, मीठ शेवटी. डाळ पूर्ण शिजवल्यासच ते टाकावं. यामुळे डाळ छान मऊ, चविष्ट आणि पचायला देखील हलकी होते. दुसरी टीप आहे भाज्या धुताना गरम पाण्याचा वापर. यामुळे चव हरवते. काही जणी भाज्या लवकर स्वच्छ होतात म्हणून गरम पाण्याने धुतात, पण हे करताना भाज्यामधील पोषण तत्त्वे कमी होतात. नेहमी थंड किंवा खोबील तापमानाच्या पाण्यात भाज्या धुवाव्यात आणि लगेचच शिजवाव्यात. यामुळे त्याचा रंग, चव आणि त्यामधील पोषण मूल्य टिकून राहतं. तिसरी टीप आहे गरम तेलात थेट हळद टाकणे. आयुर्वेदातही सांगतात की ही गोष्ट टाळा. काही लोक तडतडत्या तेलात लगेचच हळद टाकतात, पण हळद जळते आणि तिचं औषधी मूल्य कमी होतं. त्याऐवजी प्रथम मोहरी, जिरे, कढीपत्ता वगैरे टाकून गॅस थोडा मंद करून मग हळद घालावी. यामुळे तडतड होत नाही आणि हळदीचा उपयोग आरोग्यासाठी योग्य राहतो. चौथी टीप आहे कोरड्या मसाल्यांचे झाकण उघडं ठेवणं. चव आणि सुगंध दोन्ही हरवतं. गरज नसतानाही काही वेळा मसाल्यांचे डबे उघडे राहतात. यामुळे हवेमुळे त्याची चव व सुगंध कमी होतो. प्रत्येक वेळेस डबे वापरल्यानंतर ते लगेचच बंद करावेत आणि शक्यतो हवाबंद डबे वापरावेत. यामुळे मसाले देखील दीर्घकाळ ताजे राहतात. पाचवी टीप आहे कांदा साठवताना फ्रीजमध्ये ठेवणे. मोठी गडबड खूपदा उरलेला कांदा थेट फ्रीजमध्ये ठेवला जातो, पण थंड हवामानात कांदा गळतो, त्याचा वास खराब होतो. कांदा कायम हवेशीर, थंड आणि अंधारात ठेवावा. अर्धवट उरलेला कांदा वापरायचा असेल तर एअरटाईट डब्यात ठेवावा आणि लवकरात लवकर तो वापरावा. सहावी टीप आहे भात जास्त पाण्यात शिजून तो निथळणं. पोषण मूल्याचा अपाय. भात जास्त पाण्यात शिजून मग निथळल्यास त्यातील बहुतांश पोषण मूल्य पाण्यातच जातं, विशेषतः बी ग्रुप जीवनसत्वे. याऐवजी भात जास्तीच पाणी न टाकता मोजकंच पाण्यामध्ये शिजवावा. 1 वाटी तांदळाला 2 वाट्या पाणी पुरेसे आहे. भात अधिक पौष्टिक आणि चवदार देखील लागेल. 7वी टीप आहे फ्रीजमध्ये गरम अन्न ठेवणं. फ्रीज खराब होतो. अनेक वेळा गरम भाजी, वरण किंवा भात थेट फ्रीजमध्ये ठेवलं जातं वेळ वाचवण्यासाठी, पण गरम अन्न फ्रीजमध्ये ठेवल्यास त्यातील उष्णता इतर अन्नावरती परिणाम करते आणि फ्रीज अधिक उष्ण होतो. यामुळे अन्नाचे पोषण मूल्यही घटते. अन्न पूर्ण थंड झाल्यावरच फ्रीजमध्ये ठेवावं. 8वी टीप आहे लोखंडी तव्यावर नेहमी कोरडी पोळी भाजणं. पोळ्या लवकर साठतात. काही जणी तव्यावरती तेल, तूप न घालता फक्त कोरड्या पोळ्या करतात, पण सतत असं केल्यास तवा काळवंटतो आणि पोळ्या चिकटतात. तर दर 4-5 दिवसांनी तव्यावरती थोडं तूप लावून पोळ्या भाजाव्यात. यामुळे तवा टिकतो आणि पोळ्यांचीही चव वाढते. 9वी टीप आहे
गहू, तांदूळ, डाळ थेट डब्यात टाकणं कीड होण्याचा धोका असतो. बाजारातून आणलेले गहू, डाळी, तांदूळ थेट डब्यात साठवले जातात, पण यामुळे कीड होण्याचा धोका वाढतो. तर ते आधी 2-3 तास उन्हात वाळून मग साठवावे. सोबतच 1-2 लवंगा, लसूण पाकळ्या किंवा वेलदोडा घातल्यास कीड देखील लागत नाही. 10वी टीप आहे लोणचं स्टीलच्या डब्यात ठेवणं. तर त्यामुळे चवही जाते, आरोग्यावरही परिणाम. लोणचं साठवताना स्टीलच्या डब्याचा वापर करणं ही एक मोठी चूक आहे. लोणचं आम्लयुक्त असतं, त्यामुळे स्टीलची प्रक्रिया होते आणि लोणचं खराब होण्याची शक्यता असते. नेहमी काचेच्या किंवा सिरेमिक बरणीमध्येच लोणचं साठवावं. यामुळे त्याची चवही टिकते आणि ते सुरक्षित देखील राहतं. तर आपली 11वी टीप आहे भांडी घासून लगेचच ठेवणे. यामुळे दुर्गंधी आणि बुरशी वाढते. भांडी धुतल्यानंतर काही जणी ती एकावर एक ढिगात ठेवतात. यामुळे भांड्याच्या तळाशी पाणी अडकतं आणि बुरशी निर्माण होते. यामुळे अन्नामध्ये वास येतो आणि आरोग्यावरही परिणाम होतो. प्रत्येक भांडं योग्यरित्या कोरडं करूनच ठेवावं. शक्यतो उलटं ठेवून वारंवार ते सुकवावं. 12वी टीप आहे ताटात अन्न वाढताना उष्ण अन्न थेट स्टीलच्या ताटात ठेवणे. पोषणमूल्य कमी होतं. थेट उष्ण भाजी किंवा वरण स्टीलच्या ताटात वाढल्यास त्यातील उष्णता आणि धातूंची प्रक्रिया अन्नाच्या चव आणि पोषणमूल्यावरती परिणाम करते. शक्य असल्यास उष्ण अन्न आधी काचेच्या वाटीत घ्या आणि अशा प्रकारे तुम्ही स्वयंपाकघरात केल्या जाणाऱ्या चुका टाळू शकता. तर माहिती उपयुक्त वाटल्यास हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये, फॅमिलीमध्ये शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील माहिती मिळेल. आणि आपण लवकरच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.